काजू किती बी जरी चांगला असला तरी पण ते पोह्यामध्ये शेंगदाण्याची जागा नाही घेऊ शकत. तसंच शेजारी किती जरी भारी असली तरी बायकोची जागा नाही घेऊ शकत. तुम्हाला म्हणून सांगते, जर मरणाची तारीख फिक्स असती तर आम्ही बायका स्वयंपाक करूनच मेलो असतो. नाहीतर लोक म्हणली असती, बाई हिला किती घाई, स्वयंपाक सुद्धा केला नाही. आजकाल तुला तोंड चालवली बरं. तुम्ही ना गाडी चालवणं शिकवले का मले? गाडी चालवायचं नाही. मग जे चालवता येते तेच चालवेन ना. ज्या दिवशी सकाळी उठून काय स्वयंपाक करायचंय हा विचार येणार नाही, तोच खरा आमच्यासाठी वुमेन्स डे. जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला, हे ऐकल्यापासून मी सर्वांना आवडेल असं काम करणं बंद केलेलं आहे. उगाच कशाला रिस्क. जगात सगळं काही बंद होईल पण एक गोष्ट कधीच बंद होणार नाही, बायकोचं तोंड. देवा मला काहीच नको रे, फक्त माझ्या ह्या मित्राला जरा लवकर बायको भेटू दे. देवा मला काहीच नको रे, फक्त सुंदरे, मी तुझ्यासाठी जीव पण देऊ शकतो. जीव तर कुणी पण देईन हो, तुम्ही माझ्यासोबत जगून दाखवा. ज्यांचे चेहरे जुळतात ते बहीण भाऊ, ज्यांचे विचार जुळतात ते मित्र मैत्रिणी, आणि ज्यांचे विचार आणि चेहरे दोन्ही जुळत नाही ते म्हणजे नवरा बायको. पहले मैं ससुराल वालों से बहुत दुखी थी, फिर मैंने रील बनाना स्टार्ट किया. अब मेरी रील देखकर पूरा खानदान डिप्रेशन में है. पहले मैं ससुराल. पोरगी जवळ असली की हॉटेलचं बिल, पोरगी लांब असली की रिचार्जचं बिल, आणि पोरगी सोडून गेली तर दारूचं बिल. म्हणून तुमच्यासाठी सांगायलो, ना लगाव दिल ना आएगा बिल. पोरगी जवळ असली. सोना चांदी कितना भी महंगा हो जाए अपने कोई फर्क नहीं पड़ता है, क्योंकि अपन तो कल भी नकली पहनते थे और आज भी नकली पहनते हैं. सोना चांदी कितना भी महंगा हो जाए अपने कोई फर्क. रिप्लाई नहीं दिया तो एटीट्यूड समझा क्या? बर्तन धो रही थी मैं. रिप्लाई नहीं दिया तो. अच्छा, आप मुझे ये बताइए कि खाना हमेशा महिलाएं ही क्यों बनाती हैं, पुरुष क्यों नहीं बनाता है? क्योंकि दुनिया का कानून है ये कि कैदी को हमेशा खाना सरकार ही देती है. अहो मी काय म्हणते. हा, बरोबर आहे तुझं बरोबर आहे. अहो पण मी अजून काहीच बोलले नाही. अगं काय फरक पडते, तसं पण तुझंच बरोबर असते. सृष्टी, तुझं आज पण प्रेम आहे ना माझ्यावर? तेव्हा पण नव्हतं. असं असं तर माझा फोन नंबर तुझ्या मोबाईल मधून डिलीट कर. सेवच नाही केला. ठीक आहे, बघ विसरून जा मला. विसरून जायला तुझी आठवण आली पाहिजे. ठीक आहे सृष्टी, तुला जर असंच वाटत असेल ना तर मी तुझ्या लाईफ मधून कायमचा निघून जातो. तुला मी माझ्या लाईफ मध्ये येणच कधी केलता. बघितलं मागेत का आलती? माझ्या पोरांना घेऊन आले होते मी. तुला लग्न बी झालं का? सृष्टी, तुझं आज. नदीच्या पलीकड कासारणीचं घर. सासूबाई म्हणती बांगड्याभर, ननंदबाई म्हणती थोड्याच भर, राव म्हणतात काय भरायचे ते भर, माझ्या जीवावर आईश कर. नदीच्या पलीकड कासार. आम्ही सगळ्या अरेंज मॅरेज वाले आहोत. आमचं लग्न तर सगळ्यांच्या पसंतीने होतं, पण लग्नानंतर आम्हाला कोणीच पसंत करत. आम्ही सगळ्या अरेंज मॅरेज. 50 रुपये सुरुवात केली होती, आज 5 लाख आहे कर्ज. तुझ्या हाती आहे डाव सारा, गजल कालची रे. चष्मा घातला तर कोणी भाव देत नाही, आणि चष्मा काढला
तर भाव देणारच दिसत नाहीत. चष्मा घातला तर कोणी भाव देत नाही. होय हो, मी नसते तर तुमचं डोकं कुणी दाबलं असतं. तू नसते तर माझं डोकं दुखलं नसतं. रुको जरा. काल रात्री तुम्ही एवढी दारू का पिले होते? मजबुरी होती माझी. अशी काय मजबुरी होती तुमची? ते दारूच्या बाटलीचं टोपण हरवलं होतं. अहो मला ना नको चंद्र तारे. ससुराल वालों आईला कुठे गेलं आज ना यांचं स्टेटस. अहो हे कसलं? अहो मला ना अनन्या? मी काय गाणं लावायचं का? ससुराल वालों को लगता है कि मेरे पति देव मेरे इशारों पर चलते हैं, और एक मेरे पति देव हैं जिनको मेरे इशारे समझ में ही नहीं आते. सुनो जी, तुम मुझसे प्यार करते हो ना? अरे हाँ, बिल्कुल शाहजहां की तरह. मतलब मेरे मरने के बाद तुम ताजमहल बनवाओगे? अरे पागल, मैं प्लाट ले चुका हूँ. बस देर तो तू ही कर रही है. बात कुछ समझ न आए, कमी का हमने पाई. अहो 7 जन्म हीच बायको मिळावी असा उपास असता तर काय केलं असतं हो तुम्ही? मी सकाळ सकाळ जेवण केलं असतं. पुरुष कभी भी अपने फैसले से संतुष्ट नहीं रहता. बीवी लाने के लिए भी परेशान रहता है और बीवी को लाने के बाद भी परेशान ही रहता है. पुरुष 10 मिनिटांनी घरी येतो असं सांगून 2 तासाने घरी येणाऱ्या प्राण्याला नवरा असे म्हणतात. 10 मिनिट. किस बात का घमंड है आपको? मोटी होकर भी सूखी हड्डियों से सुंदर दिखने का घमंड है मुझ में. ख्याल रखा करो अपना. अगर तुम्हें कुछ हो गया तो मेरा 1 फॉलोअर कम हो जाएगा. पहले ही गिने चुने हैं. हाँ, ख्याल रखा करो अपना. अगर तुम्हें कुछ हो गया. जो लोग मुझे पसंद करते हैं वो लाल दिल भेजें, और जो लोग मुझसे नफरत करते हैं वो 50 रुपए भेजें. जरा मैं भी तो देखूं कौन कितनी नफरत करता है. हाँ, जो लोग मुझे पितळेचं ताट आणि पितळेचं निरांजन. पितळेचं ताट आणि पितळेची निरांजनी. ऐका मंडळी, राजाकडचं ताट पितळचं. मोठं घर पोकळ वासान वारा जाई भस्सा भस्सा. देवा 5-6 करोड रुपये दे देवा. 100% मी तुला वरी आल्यावर देऊन टाकतो देवा. प्लीज देवा. बालिके, पैसे रेडी आहेत, तू वरी येऊन घेऊन जा. देवा 5-6 करोड. नवरा आणि बायको यांची उत्तम व्याख्या. आठवून आठवून भांडते, तिला बायको म्हणतात, आणि विसरल्यामुळे बोलणी खातो, त्याला नवरा म्हणतो. नवरा आणि बायको यांची